मित्रहो, आत्ता या क्षणाला माझ्या हाती दोन बातम्या आहेत. एक म्हणजे प्रताप सरनाईक जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत, त्यांनी जो मराठी सक्ती रिक्षाचालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी केला त्याचा नेमका कसा बोजवारा उडालेला आहे. आणि प्रताप सरनाईकांना नेमकं हेच कळत नाही आहे की आधी कोंबडी की आधी अंड. दुसरीकडे दुसरे एक मंत्री आहेत जे आहेत कौशल्य विकास मंत्री, भाजपचे नेते आहेत मंगल प्रभात लोढा. भाजपपेक्षा ते जैन, गुजराती आणि मारवाड्यांचे नेते आहेत असंच म्हणावं लागेल, अशी त्यांची एकूणच कामाची पद्धत आहे. आणि त्यांनी जो परळच्या केईएम रुग्णालयाचं नामकरण करण्याचा एक प्रस्तावाचं पत्र महापालिकेच्या महापौरांना आणि आयुक्तांना दिलं होतं, त्याच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाची घटना घडते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर एकच गोष्ट आपल्या समोर येते, ती म्हणजे उतावळे सरनाईक, आगलावे लोढा आणि दुर्दैवी फडणवीस. कसं ते मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, मुंबई हे असं शहर आहे की ज्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे आणि एका बाजूला असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर अनेक उत्तुंग इमारती दिवसा गणिक नव्हे तर तासा गणिक उभ्या राहत आहेत. या इमारती उभ्या करणारे जे लोक आहेत त्यांना आपण बिल्डर म्हणतो. आत्तापर्यंत राज्यातले अनेक मुख्यमंत्री किंवा काही मुख्यमंत्री हे या बिल्डरांमुळेच बदनाम झाले आणि घरी गेले. त्यामध्ये आपल्याला उल्लेख करता येईल तो स्वर्गीय मनोहर जोशींचा. त्यांचे जावई असलेल्या गिरीश वाघ यांना जे काही भूखंडाचं प्रकरण भोवलं त्याचा फटका थेट मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना तेव्हा बसला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आदर्श घोटाळा केला आणि तो त्यांच्या अंगलट आला. त्यामुळे बिल्डरांच्यासाठी सत्ता कशी राबवायची किंवा बिल्डरांचं हित बिल्डरांनाच आपल्या अवतीभोवती कसं घुटमळू द्यायचं, हे ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे ते सगळे अडचणीत आलेले. आत्तापर्यंत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या इतिहासात 5 वर्ष पूर्ण करणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आपण उल्लेख करू शकतो. ही त्यांची तिसरी टर्म आहे मुख्यमंत्री म्हणून. आणि देवेंद्र फडणवीस हे खरंच इतकं सगळं मिळून दुर्दैवी आहेत का, असा प्रश्न आज माझ्यासारख्याला पडला. त्याचं कारण काय तर प्रताप सरनाईक हे जे परिवहन मंत्री आहेत, म्हणजे सरनाईकांच्या मंत्रिमंडळाचे बॉस कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस. त्यांचे पक्षीय बॉस कोण आहेत, एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत. पण ह्या सगळ्यांचं मिळून जे काही नेतृत्व करत आहेत देवेंद्र फडणवीस. आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आले त्यावेळेला राज्यातल्या जनतेची त्यांच्याकडून प्रचंड मोठी अपेक्षा आहे. पण ती अपेक्षा काही पूर्ण होऊ शकेल का याच्याबद्दल आता आपल्या मनात शंका निर्माण झालेली आहे. कारण त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले उतावळे प्रताप सरनाईक की बघा, ज्यांनी आता प्रताप सरनाईक हे काय बोलले आणि ते काय म्हणतायत याच्यासाठी मी तुम्हाला प्रताप सरनाईक स्वतः काय म्हणाले तेच आपण दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की मी त्यांना उतावळा का म्हणतोय. परंतु आज आम्ही बैठक घेतली, सगळे आमचे प्रमुख अधिकारी होते, राज्यातील सगळ्या 59 आरटीओंना आज मी निर्देश दिलेत की 1 मे पासून आमची जी मोहीम आहे ती आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काही रिक्षा चालत असतील, चुकीच्या पद्धतीने टॅक्सी चालत असतील, तर बेकायदेशीररित्या जर काही ते प्रवाशांना त्रास देत असतील किंवा बेकायदेशीररित्या नियमाचं उल्लंघन करत असतील, कारण 20 नियमावली आहे की 20 साधारणतः आमच्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की त्या 20 कायद्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर आम्ही त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करू शकतो, बॅच सुद्धा रद्द करू शकतो किंवा परमिट सुद्धा रद्द करू शकतो. परंतु ह्या सगळ्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करत असताना कालच्या संघटनांनी जी मागणी केली आहे मराठी भाषेसाठी आम्ही कारवाई करणार नाही, परंतु आमची मोहीम जी आहे ती आम्ही चालू ठेवणार. आता 1 मे ते 15 ऑगस्ट चुकीच्या पद्धतीनं कोणी जर गाड्या चालवत असतील, नियमाचा भंग करत असतील तर त्यांचं आम्ही कारवाई करणार. जर बेकायदेशीरित्या ते वाहतूक करत असतील, वाहतूक परिवहन सेवेच्या नियमाला बगल देऊन ते सर्वसामान्य जनतेला फसवत असतील, त्रास देत असतील तर त्यांचं लायसन्स रद्द करण्याचा अधिकार परिवहन विभागाला आहे आणि परिवहन विभाग ते लायसन्स रद्द करेल. आता आपण पाहिलं प्रताप सरनाईक काय म्हणाले ते बघा. 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंत आमची मोहीम सुरू राहील, आम्ही कागदपत्र तपासू, मराठीची सक्ती करणार नाही. अरे म्हणजे नेमकं करणार काय ते तरी सांगा. मराठीच्या सक्तीसाठी तुम्ही मैदानात उतरलात,
मग ते धोरण ठरायला हवं होतं. ते वाक्य कोणती आहेत, आता तुम्ही स्वतः म्हणताय की त्यांना जुजबी मराठी आलं पाहिजे, म्हणजे ती वाक्य कोणती आली पाहिजे, त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, हे पण विभागाने किंवा मंत्रालयाने स्पष्ट करण्याची गरज आहे. तर हे काही झालेलं नाही आहे. हे प्रताप सरनाईक स्वतः व्यवसायाने बिल्डर. आता दुसरे मंत्री कोण, तर मंगल प्रभात लोढा, जे कौशल्य विकास मंत्री म्हणून आहेत. आता प्रताप सरनाईकांची जी मराठी सक्ती गुंडाळण्यात आली आहे त्यामागे देवेंद्र फडणवीसांनी वटारलेले डोळे आहेत. कारण इतक्या कमी वेळामध्ये जर समजा या रिक्षा चालकाने आणि टॅक्सी चालकाने आंदोलन केलं या उन्हाळ्याच्या आणि कडक उकाळ्याच्या दिवसांमध्ये, तर संपूर्ण महानगरांची आणि राज्यातल्या परिवहन व्यवस्थेची पूर्ती कडबोळी होऊन जातील या एकाच गोष्टीसाठी. आणि हा सगळा मराठी अमराठी वाद अनाठाई उकरून आपली संपूर्ण बसलेली घडी विस्कटू नये याच्यासाठी फडणवीसांनी हे सगळं केलं. आणि सरनाईकांना गोल गोल राणी इत्ता इत्ता पाणी असा जो आपण लहानपणी खेळ खेळायचो तसं करावं लागलं. तिथे गोल गोल राणी पण नसते आणि इत्ता इत्ता पाणी पण नसतं. त्यामुळे सरनाईकांनी जे काय केलं ते त्यांचं त्यांना लखलाभ होईल का अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती आहे. आता हे जे कौशल्य विकास मंत्री आहेत मंगल प्रभात लोढा, मुंबईतल्या जैन आणि मारवाडी लोकांचा असलेला एक पुंजका आपल्या हाती आहे आणि गडगंज पैसे हे जमिनींच्या आणि इमारतींच्या निर्मितीनंतर आपल्याकडे आलेले आहेत. त्या पैशाच्या जोरावर दिल्लीश्वर आणि महाराष्ट्रातले बडे नेते कसे आपले बटीक होतील याच्यासाठी या लोढांचं सगळं चाललेलं असतं. आता परळच्या ऐतिहासिक असलेल्या 1926 मध्ये बनलेल्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाचं नामकरण कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक असं करावं असं पत्र त्यांनी महापौरांना दिलं. आता हे पत्र दिल्यानंतर महापौर आणि आयुक्त हे जणू काही मुंबई महानगरपालिकेचे नाही आहेत, ते भाजपचे आहेत अशा पद्धतीत या सगळ्या लोकांचं काम सुरू आहे. एखादा नेता हा पक्षाचा असू शकतो, एखादा अधिकारी हा प्रशासनाचा असू शकतो, मुख्यमंत्र्यांचाही असू शकतो, पण ज्या पद्धतीचं पत्र लोढांनी दिलं त्याला जितक्या वेगात प्रतिसाद आला तो प्रतिसाद इतर सर्वसामान्य मुंबईकरांच्या समस्यांच्या बाबतीत येतोय का? आज मुंबईच्या वाहतुकीची जी काही स्थिती झालेली आहे ती जर आपण पाहिली तर बाकी काही बोलायचीच गरज नाही अशी परिस्थिती आहे. मुंबईतून कुठेही कुठे जायला किमान 2 ते 2.25 तास लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लोढांसारखे भंपक लोक ज्या पद्धतीची आंदोलनं, कधी ते कबूतरखाने बनवत आहेत, कधी ते कबूतरखान्यांसाठी जे काही राष्ट्रीय उद्यान आहेत तिथे जागा बनवत आहेत, कधी एखादा जिमखाना उचलून एखाद्या विशिष्ट समाजाला दिला जातोय, तर कधी एखाद्या ऐतिहासिक आणि लोकप्रिय रुग्णालयाचं नामकरण फक्त करायचं म्हणून करायचं आणि काहीतरी गोंधळ करून सतत अस्वस्थता आणि अशांतता शहरात कशी राहील हे बघण्याचं काम करायचं, इतकंच या लोढांनी केलंय. लोढा हे भाजपच्या गळ्यातलं लोढणं आहे. फक्त त्या नोटांच्या राशींवर लोळतात म्हणून दिल्लीतले भाजपेश्वर त्यांच्याकडे अत्यंत मायेनं बघतात आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांना सुद्धा त्यांच्याकडे तितक्याच कनवाळू पद्धतीने बघावं लागतं. आता जी गोष्ट ज्या पद्धतीचे डोळे फडणवीसांनी प्रताप सरनाईकांना वटारून दाखवले आणि त्यांना जसं लाईनवर आणलं, त्यांची गाडी ट्रॅक सोडून भरकटत होती. आता त्यांच्या गाडीत नेमकं काय चाललंय हेच सरनाईकांना कळेनासं झालेलं. बरं, आता गंमत बघा, लोढा पण बिल्डर, सरनाईक पण बिल्डर. लोढांचे अनेक घोळ हे मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. आता ज्या लोढांना मराठीचा पुळका आलाय आणि मराठीच्या नामकरणाचा पुळका आलाय त्या लोढांच्या इमारतींची नावं काय आहेत तर ती मी आपल्याला वानगी दाखल सांगतो. त्यांच्या इमारतींची नावं आहेत फिओरेन्झा, ऑरम ग्रँडे, अल्टा माउंट, स्टेला, ग्रँड कासा. तर ही जी सगळी नावं आहेत ही काय मराठी आहेत का? आणि लोढांना जर इतकं सगळं वाटतं तर लोढांच्या एकूणच कामकाजामध्ये मराठीचा सहभाग दिवसभरात किती असतो? लोढांना इतकं जर मराठीचं ममत्व आलेलं आहे तर ते बॉम्बे स्कॉटिशचं नाव मुंबई स्कॉटिश का करू शकत नाही आहेत? मग त्यांनी तसंही पत्र एकदा बॉम्बे स्कॉटिश शाळेला द्यावं ना. प्रश्न असा आहे की यांना थेट काही काम करायचं नाही आहे. यांना ठोस काही उपाययोजना करून राज्यातल्या जनतेला, वेगवेगळ्या शहरांमधल्या जनतेला सुखसोयी द्यायच्या नाही आहेत. आणि हे सगळ्यात मोठं देवेंद्र फडणवीसांचं दुर्दैव आहे. इतका चांगला मुख्यमंत्री या भंपक आणि उतावळ्या
बिनकामाच्या लोकांमध्ये वाया गेलाय की काय असं समजण्या इतकी परिस्थिती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये भीषण आहे. एक माणूस भाजपचा काम करतोय, त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस. आता इतर काम करत नाही आहेत का की फडणवीस त्यांना करू देत नाही आहेत, हा एक वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे. कारण त्यांना काम करू दिलं तर हे असे नको ते घोळ घालतात. त्यापेक्षा तुम्ही कामच करू नका, तुमचं काम पण मीच करतो. हीच गोष्ट शिंदेंच्या शिवसेनेची आहे. शिंदे तर आता कोणाचं काही ऐकूनच घ्यायच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यांचे मंत्री ठाणाणा बोंबलत आहेत. पण शिंदेंना ह्याचं कारण काय? आता ते शिंदेंना लक्ष द्यायचं नाही आहे का या मंत्र्यांकडे? तर लक्ष द्यायचं आहे. पण या मंत्र्यांचं चाललंय काय? तर हे मंत्री जर एका विभागाचे असतील तर दुसऱ्या विभागामधले आपले डाव कसे टाकायचे, तिथे आपले गळ कसे टाकायचे, तिथे आपल्या योजना, आपले जे कोणी हितचिंतक आहेत त्यांची कामं कशी करायची, त्याच्यासाठी कशी पत्र मागायची, उपमुख्यमंत्र्यांना कशी गळ घालायची, आणि फक्त ओम स्वाहा इतकंच या शिंदेंच्या मंत्र्यांचं चाललेलं आहे. सरनाईक हे त्यातलं उत्तम उदाहरण आहे. काल दिवसभर एकनाथ शिंदे हे ठाण्यात होते आणि तिथून हाकेच्या अंतरावर म्हणजे घोडबंदर रोडवर नरेंद्र मेहता हे तांडव करत होते. कारण सरनाईकांनी इथल्या एका घोडबंदर परिसरातल्या कासार वडवली या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बळकावलेल्या भूखंडाबद्दल इथल्या ग्रामस्थांना घेऊन नरेंद्र मेहता गोंधळ घालत होते. आणि त्यावेळेला सरनाईक हे मंत्रालयात परिवहनच्या अधिकाऱ्यांची आणि या संपूर्ण मराठी आग्रहाला विरोध करणाऱ्या लोकांची समजूत काढत होते. आता सरनाईकांनी पूर्ण अभ्यास न करता हे सगळं सुरू केलं हे मी काल आपल्याला सांगितलं होतं. हे सरनाईक असो किंवा लोढा असो, लोढांना जैन गुजराती मारवाड्यांना नाचवायचं आहे, त्यांना रिजवायचं आहे, त्यांचे इमले बांधायचे आहेत. सरनाईकांना पण तेच करायचं आहे. हंड्या बांधायच्या आहेत, प्रो कबड्डी खेळवायची आहे, त्याच्यासाठी बॉलिवूडमधल्या बी ग्रेडच्या सी ग्रेडच्या नायक नायिकांना नाचवायचं आहे. आणि जे काही आहे तो लोकांच्या करातून आलेल्या पैशांतून आणि त्याच्यातून आलेल्या टक्केवारीतून फक्त स्वतःचा तमाशा मांडायचा आहे. अशा पद्धतीत शिवसेना आणि भाजपचे हे मंत्री मशगूल झालेले आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांना कळत नाही आहे की या सगळ्या एकापेक्षा एक सरस असलेल्या नगांचं करायचं काय. आता KM रुग्णालयाचा नामकरणाचा ठराव प्रशासनानं मंजूर केलेला आहे. माझं एक देवेंद्र फडणवीसांना या राज्यातला नागरिक म्हणून आणि या माध्यमामधला एक कर्मचारी म्हणून इतकीच विनंती आहे की त्यांनी सरनाईकांना डोळे दाखवले, सरनाईक घाबरले, ते बॅकफूटवर गेले आणि नंतर ते काय बोलत आहेत हे सरनाईकांनाच कळत नाही आहे. म्हणजे सक्ती लागू झाली का? तर नाही. कागदपत्र तपासणार तर हो, मग त्यातून बघणार काय काही माहीत नाही. हे अधिकारी जे परिवहनचे अधिकारी आहेत ते दंड कसला वसूल करणार आणि कारवाई कसली करणार हाच खरा प्रश्न आहे. आणि हीच गोष्ट लोढांची, म्हणजे लोढांना स्वतःला खरंच मी तुम्हाला सांगतो, ते स्वतः त्यांचा जो पेहराव करतात त्या पेहरावाबद्दल सुद्धा त्यांना त्यांची माहिती नसते, जाण नसते. काय चाललंय लोढांचं हे लोढांच्या शेजारी उभं असलेला माणूस काय करतोय हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. राज्याच्या मंत्रिमंडळात लोढांसारखी लोढणी घेऊन जर फडणवीस या राज्याचा गाडा आखणार असतील तर मात्र हे राज्य आणि या राज्यातला मराठी माणूस हा आई जगदंबेने सुरक्षित आणि सुखरूप ठेवावा इतकंच आपण म्हणू शकतो. कारण भोंदू बाबा सगळ्या समाजभर पसरलेले आहेत आणि काही भोंदू आणि बुळचट हे मंत्रालयात घुसखोरी करून बसलेले आहेत. याच्यामध्ये फडणवीसांचं जे काय होणार त्यासाठी त्यांना शक्ती देऊ इतकंच आपण म्हणू शकतो. मित्रहो, या सगळ्या प्रकाराबद्दल आणि या सगळ्या संतापजनक गोष्टींबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आज संसदीय शब्दात कळवा. आणि असेच काही थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त कुणाचीही भीडभाड न ठेवता केलेले व्हिडिओ बघण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तूर्त इथेच थांबतो. पुढच्या आणखी काही घडामोडी घेऊन मी आणि माझे सहकारी येणारच आहोत. धन्यवाद.